हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंडा राईस। बनवायला खूप साधी सोपी आहे, लवकरात लवकर बनते, अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये, आणि खायला तर असा टेस्टी लागतो, अप्रतिम। नक्की ट्राय करून पहा आणि कुणाकुणाला आवडला हा कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला 2 वाटी तांदूळ साफ करून घ्यायचे आहेत आणि ह्याला कमीत कमी 3 ते 4 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। जोपर्यंत ह्याचे स्टार्च निघत नाहीये तोपर्यंत आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, नाहीतर भात हा चिकट होतो। मी तांदूळ धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला हा तांदूळ कुकरमध्ये लावून घ्यायचा आहे। कुकरमध्ये पूर्ण तांदूळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे। मी पूर्ण तांदूळ कुकरमध्ये टाकलेला आहे। आता ह्याच्यामध्येच आपल्याला तांदळाच्या थोडंसं वरती पाणी येऊ द्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे। त्याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि मिठाला पण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आपला राईस चांगला मोकळा व्हावा म्हणून 1 चमचा तेल ॲड करायचे आणि कुकरच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण एकदा भात कसा झालाय तो एकदा चेक करून पाहूया। तुम्ही पाहू शकता भात आपला खूप मोकळा झालाय, खूप छान झालेला आहे। आता हा पूर्ण भात आपल्याला एका मोठ्या टोपल्यामध्ये काढून घ्यायचा आहे, जेणेकरून हा चिकट होणार नाही आणि ह्याला मोकळं करून एका साईडला ठेवून द्यायचा आहे। दुसरीकडे मी 4 ते 5 अंडे घेतलेले आहेत, त्याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि मीठ टाकून पण त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। हे साईडला केल्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल पूर्ण कढईवरती पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ही कढई थोडीशी नॉनस्टिकी बनेल। आणि त्याच्यामध्ये आपण जे अंड फेटून घेतलं होतं ते ॲड करायचे आणि ह्याला कंटिन्युअसली हलवत आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीनं करत आहे, कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। जोपर्यंत हे पूर्ण अशा पद्धतीचं बनत नाहीये तोपर्यंत कंटिन्युअसली हलवायचे। त्याला एका साईडला काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल ॲड करायचे आणि त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेला लसूण, अद्रक आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। मी इथं 1 चमचा लसूण अद्रक घेतलेला आहे, तुम्ही याची पेस्ट पण घेऊ शकतात। व्यवस्थित ते परतल्यानंतर याच्यामध्येच आपल्याला 1 कांदा चिरून घेतलेला ॲड करायचा आहे। कांद्याला पण आपल्याला छानसं परतून घ्यायचे, जास्त ब्राऊन पण करायचं नाही आणि जास्त कच्चा पण ठेवायचा नाही। कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्येच 3 टमाटर मी बारीक चिरून घेतलेत, त्याला पण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। टमाटर टाकलं की लागेचच आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे। मिठाचं प्रमाण पहिलं पण आपण टाकलेलं आहे, त्याच्यानुसारच कमी जास्त तुम्ही करू शकता। मीठ टाकल्यानंतर 2 मिनिटं छान आपण याला परतून घेऊया। कांदा आणि टमाटर परतल्यानंतर याच्यामध्ये 2 लहान साईजच्या शिमला मिरची बारीक कट केलेल्या आणि थोडासा पत्ता कोबी आणि त्याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा चिली सॉस आणि 1 चमचा ग्रीन चिली सॉस ॲड करायचा व त्याला पण 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। 1 ते 2 हिरवी मिरची मी बारीक कट करून टाकलेली आहे। आता हे छान परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा हळद, आपल्याला हळदीला पण 1 मिनिट परतून घ्यायचे। हळद परतल्यानंतर त्याच्यामध्येच गरम मसाला अर्धा चमचा आणि धणे पावडर अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे। हे पण छान परतल्यानंतर लाल मिर्च पावडर 1 चमचा ॲड करायची आणि ह्याला छानसं परतून घ्यायचे।
आपला मसाला छान परतल्यानंतर जे आपण अंड परतून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. पूर्ण मसाला आपल्या अंड्याला लागला पाहिजे. 1 मिनिट हलवून घ्या. 1 मिनिट झाल्यानंतर आपण जो राईस बॉईल करून ठेवलेला आहे तो ॲड करायचा आहे. तुम्ही पाहू शकतात आपला राईस खूप छान झाला आहे, एकदम मोकळा मोकळा झालेला आहे. आता ह्या राईसला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात आपला राईस छान मिक्स झालेला आहे. त्याला 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झाल्यानंतर खूप सारी कोथिंबीर टाकून त्याला आणखीन व्यवस्थित 1-2 मिनिट परतायचं आहे. आपला राईस छान बनलेला आहे. तुम्ही पाहू शकतात अंडा राईसचा खूप छान वास येत होता. खूप छान दिसतोय. कलर पण खूप छान आलेला आहे. नक्की ट्राय करून पहा. आपला अंडा राईस तयार आहे. आता आपण त्याची प्लेटिंग करून घेऊया. तुम्ही पाहू शकतात किती छान कलर आलेला आहे तो. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला हा अंडा राईस कसा वाटला. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच काही चांगल्या रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत थँक्यू.